आम्ही जेव्हा लहान होतो ना, त्यावेळी पिझ्झा, मॅगी, पास्ता असं काहीही प्रकार नव्हता. तर त्यावेळी काय करायचं आमची आजी आम्हाला घणोले बनवून द्यायची, जे एकदम टेस्टी आणि सॉफ्ट बनायचे. तर तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर नक्कीच शेवटपर्यंत बघा, खूप छान अशी रेसिपी बनते. तर चला आपण सर्वात आधी याची पीठ मळून घेऊया. तर मी इथे दोन प्लेट्स भरून कणिक घेतलेली आहे, गव्हाची कणिक, जे आपल्या सर्वांच्याच किचनमध्ये असतात. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि 1 चम्मच हळद टाकलेली आहे, 1 चम्मच धनिया पावडर टाकलेला आहे आणि अर्धा चम्मच मी इथे गरम मसाला टाकलेला आहे. त्यानंतर मी इथे 2 चम्मच पांढरे तीळ टाकलेले आहे आणि त्यानंतर कसुरी मेथी टाकलेली आहे. कसुरी मेथी आवर्जून टाका, कारण काय असतं की कसुरी मेथीने इथे काय फ्लेवर खूप छान येतो. आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, असा महत्त्वाचा पार्ट नाही आहे. आणि ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा. इथे काय आहे की जसं कोणी असतं की घणोले एकदम कडक होतो, तुटत नाही किंवा सॉफ्ट होत नाही. जर असं कन्फ्युजन तुम्हाला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला ट्रिक्स आणि टिक्स वापरून तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करते आहे. आणि आपण इथे आठवत असेल तुम्हाला की आपण इथे तिखट टाकलेलं नाही आहे. तर तिखटच्या ऐवजी मी इथे मिरचीची पेस्ट टाकली आणि मिरचीच्या पेस्टमध्ये जेव्हा मी बारीक केलं ना, त्यावेळेस मी तिथे मिरची, अद्रक आणि लसूण, जिरे एवढं मिळून त्याला पेस्ट करून घेतलेलं होतं आणि तो मी इथे वापरला, म्हणून मी मिरची पावडर टाकलेलं नाही. जर तुम्हाला मिरची पावडर टाकायचं असेल तर टाकू शकता. आणि पाणी आपण थोडं थोडं करून टाकायचं आहे. तर आपल्याला हा जो डो बनवायचा हा एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण आहे, अशा प्रकारे. ठीक आहे. आता याला आपण अर्धा तास भिजत ठेवूया, म्हणजे छान असं झाकून ठेवायचं आहे. आणि अर्ध्या तासानंतर आपल्याला घणोले बनवायचे आहे. तर घणोले तसं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमचा शेप देऊ शकता, जसं फक्त गोल किंवा मग अशा राऊंड शेपमध्ये. तर मी इथे अशा राऊंड शेपमध्ये करते, कारण आमची आजी आम्हाला असंच बनवून द्यायची आहे. आणि इतकं सॉफ्ट झालेलं होतं छान हे पीठ, म्हणजेच हे गव्हाची कणिक जे आपण तयार करून घेतलेलं आहे ते. तर बघा, थोडं हातावर घ्यायचं आणि त्याचं असं लांब लांब करायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि त्यानंतर याला असं राऊंड शेप द्यायचा आहे असा. आणि जो शेवटचा पॉईंट असतो ना, तर तो याला चिकटवून द्यायचा आहे, की जेणेकरून ते आपण जेव्हा ग्रेव्हीमध्ये टाकतो तर ते निघायला नको. थोडं असं दाबायला, म्हणजे जोरात दाबायचं, तर ते चिकटत नाही आणि छान असं ग्रेव्हीमध्ये टाकल्यावर ते निघणारही नाही. शिजल्यानंतर तर निघतच नाही. तर बघा, या प्रकारे आपल्याला पूर्ण घणोले आधी तयार करून ठेवून घ्यायचे आहे. तर चला आपण याची ग्रेव्ही बनवून घेऊया. तर मी इथे एक गंज ठेवलेला आहे. परत सांगते की गंज आमच्याकडे नागपूरला आम्ही गंज म्हणतो, तुमच्याकडे तुम्ही पातेलंसुद्धा म्हणता. तर तिथे मी गरजेनुसार तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे आणि कांदा टाकलेला आहे. त्याचबरोबर इथे जो मिरचीचा पेस्ट आपण तयार करून घेतलेला होता तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे. इथे पूर्णपणे मिरची पेस्ट आपल्याला वापरायचं नाही, अर्ध मिरची पावडर आणि अर्ध मिरचीची पेस्ट टाकायची आहे. ठीक आहे. तर ते थोडं कच्चं पण निघेपर्यंत शिजून झालं की तिथे आपण आता टमाटर टाकणार आहोत. आणि टमाटर छान गळलेले, म्हणजे गळून होईपर्यंत, शिजेपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे छान प्रकारे. तुम्ही इथे प्युरी टाकली टमाटरची तरी चालेल. आणि त्यानंतर आपण बेसिक मसाले आहेत. तिखट पावडर आहे 1 चम्मच, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच धनिया पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला, हे सर्व त्यामध्ये टाकून एकजीव करून घ्यायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही ही रेसिपी अजूनपर्यंत कधी बनवली नसेलच तर प्लीज खरंच हा व्हिडिओ बघून तुम्ही बनवायलाच लागणार, अशी माझी गॅरंटी आहे. आणि त्यानंतर आपण हे सर्व शिजून झालं की 1 गडवा मी इथे पाणी टाकलेलं आहे आणि याला छान बॉईल येऊ द्यायचं आहे. तर बघा, आपले घणोलेसुद्धा किती छान बनवून तयार झालेले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. छोटी टिक्स असते, काहीही यामध्ये वेगळं नसतं आणि झटपट असं बनते. लहानपणी जेव्हा मी हे घणोले करते ना, तर तेव्हा माझं लहानपण मला आठवते. आजी आम्हाला किती प्रेमाने हे बनवून खाऊ घालायची. आजीच्या असं आम्ही अवतीभोवती बसायचं आणि गरमागरम आजी सर्व करत होती आम्हाला. तर तेही आज लहानपण असे घणोले बनवलं की आमचे लहानपण आमच्या डोळ्यासमोर येऊन जातं. तर चला, आपल्या गोष्टी तर होतच राहील. तोपर्यंत पाण्याला उकळी आलेली होती आणि त्यानंतर चांगलं उकळू द्यायचं आहे याला. थोडं 1-2 उकळीनीच नाही, छान असं उकळी येऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला घणोले टाकायचे आहे. तर घणोले टाकल्याबरोबर बघा, उकळी थोडी थांबलेली आहे. लगेचच याला उकळी येतात. तर आपल्याला घणोले टाकल्याच्या नंतर अगदी फक्त 10 मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे, जास्त शिजवायचं नाही. आणि हलकीशी यावर प्लेट ठेवून शिजवायचं आहे, म्हणजे याच्याने काय होते, घणोले सॉफ्ट होते, कडक होणार नाही. जर तुम्ही प्लेट झाकल्याशिवाय जर शिजवून घेतले तर ते थोडे कडक बनतील. तर बघा, आपले घणोले बनवून तयार आहे. तर चला, आजीप्रमाणे मी पण सर्व करून घेते. तर बघा, किती छान कन्सिस्टन्सी आलेली आहे. कलर थोडा हिरवा असा आलेला आहे, म्हणजे
तेच कलर आलेला नाही झणझणीत, तो यासाठी कारण का आपण इथं मिरची पावडर न वापरता मिरचीची पेस्ट वापरलेली आहे. तर बघा, वरून थोडं सांबार, थोडं कांदा टाका आणि सर्व करा. तुमचं लहानपण तुम्हाला नक्कीच आठवेल जर तुम्ही हे लहानपणी खाल्लं असेल तर. आणि चव तर इतकी छान येतं. मॅगी, पिझ्झा, पास्ता हे नेहमी नेहमी खाण्यापेक्षा एखाद्या वेळी आपल्या मुलांना असं सुद्धा बनवून द्या. मुलं आवडीनं खातील आणि थोडं काहीतरी चेंज पण दिसतील, नवीन नवीन डिश त्यांना दिसतील. तर बघा कसा सॉफ्ट झालेला आहे ना, पटकन तुटणारं असं सॉफ्ट. तर मग बनवताना ही रेसिपी तर नक्कीच तुम्ही बनवा. अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी फॉलो करा किंवा सबस्क्राईब करा माझ्या पेज यूट्यूब चॅनलला, मन्नुके रसोईला. तर अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत आपण भेटत राहूया. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.